नमस्कार मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलवर एक सिरीज 30 दिवसांसाठी चालू केलेली आहे। जुनं ते सोनं सिरीज माझ्या खास लाडक्या आजीच्या नावाने सुरू केलेली आहे। पूर्वीच्या काळी आपली आजी पणजी चुलीवर ज्या पारंपरिक गावरान आणि आरोग्यासाठी पौष्टिक रेसिपीज बनवायची, ती जुनी चव आपण या सिरीजमध्ये दाखवणार आहोत। आज आपण या सिरीजमधला पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, तोच म्हणजे चुलीवरची गावरान शेवग्याच्या पानाची भाजी। तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। या भाजीला लागणार आहे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला ताजा शेवग्याचा पाला। चला तर मी इथे चूल पेटवून घेतलेली आहे, त्यावरती आपण एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते। इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण लसूणही यामध्ये घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याही आपण चिरून घेतलेल्या आहेत। आपण इथे फोडणी देऊन घेऊया। यामध्ये मी घातलेला आहे लसूण। आपण लसूण हा थोडासा गुलाबी रंग आला की त्याच्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मी 2 बारीक चिरलेला कांदा। आपण हा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण इथे मस्त असं परतून घेणार आहोत। तसेच यामध्ये मी चिरलेली हिरवी मिरची ही घातलेली आहे। छान आपला इथे कांदा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत हा शेवग्याचा स्वच्छ धुतलेला पाला। आपल्याला ही भाजी बिना पाण्याची शिजवून घ्यायची आहे। चला आता यामध्ये आपण सगळा पाला टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आपण हा पाला छान असा या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर मी यामध्ये घालणार आहे अगदी चिमूटभर हळद। आपण इथे घालत आहोत चवीनुसार मीठ। हे सगळं आपण एकदम मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। तसेच मी यामध्ये घालणार आहे हरभऱ्याची आणि मुगाची डाळ। ही डाळ मी 2 ते 3 तास आधी भिजत घातलेली होती। ही डाळ आपण यामध्ये घालून छान असं याला परतून घेऊया आणि आपल्याला ही बिना पाण्याची ही भाजी छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटही घालू शकतो। शेवग्याच्या पालाची भाजी यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण संत्र्यापेक्षा 7 पटीने जास्त असते। यामुळे शरीराच्या आजारांची लढण्याची ताकद वाढते आणि थंडी, ताप, खोकला यापासून बचाव होतो। या भाजीचे खूप सारे फायदे आहेत। आपली भाजी इथे तयार आहे। चुलीवरची भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।